Hi, welcome to my channel Innocentiable. Today we are going to start from the topic म्हणजे काय आज आपल्याला कम्प्युटर सायन्सचा आहे ना जो सेकंड पार्ट तो बघायचा ठीक आहे. त्याचं पहिले चॅप्टर कोणतं आहे आता? पहिले टॉपिक आपला 8085 मायक्रो प्रोसेसर ठीक आहे. हा एक 8085 हा काय एक मायक्रो प्रोसेसर आहे ठीक आहे. आता याच्यामध्ये काय मायक्रो प्रोसेसर म्हणजे ते एक्झाम्पल देऊन सांगतो म्हणजे ठीक आहे. उदाहरण झालं तर हा एक पेन तुमचा काय हा तुमचा एक पेन आहे ओके. हा तुमचा एक पेन ठेव आणि ड्रॉइंग खराब आहे यार. समजा हा तुमचा पेन आहे अरे यार ड्रॉइंग ठीक आहे. हा तुमचा पेन ठीक आहे समजा हा त्या पेनमध्ये जी रिफिल आहे ठीक आहे ही पेनमध्ये जी रिफिल आहे ती रिफिल काय तुमच्यासाठी मायक्रो प्रोसेसर आहे ठीक आहे. एक्झाम्पल सांगतो या मायक्रो प्रोसेसर काय आहे की ज्या या पेनमध्ये तुमची काय रिफिल आहे ठीक आहे. या पेनमधली काय या पेनमध्ये जी रिफिल तुमची ती काय मायक्रो प्रोसेसर आहे ठीक आहे. इन्स्ट्रक्शन सेट अँड प्रोग्रामिंग डेटा ट्रान्सफर अर्थमेटिक लॉजिकल ब्रांच इन्स्ट्रक्शन्स ठीक आहे. आता बघू आपण पहिला टॉपिक ठीक आहे. पहिला टॉपिक व्हॉट इज 8085 मायक्रो प्रोसेसर ठीक आहे. मायक्रो प्रोसेसर म्हणजे काय 8085च्या वर्जनचा 8085 इज अन 8 बिट मायक्रो प्रोसेसर. आता 8 बिट म्हणजे एक प्रकार त्याची पॉवर आहे काय त्याची ही पॉवर आहे ठीक आहे. उदाहरणार्थ तुम्ही पेन वापरताय त्या पेनमध्ये किती शाई वगैरे ते आपण ती इंक बघून बघतो ठीक आहे. त्याची रिफिल वगैरे ती बघून बघतो ठीक आहे. बट इथे कसं आहे हा मायक्रो प्रोसेसर म्हणजे काय तुमची त्याच्यातली इंक आहे ठीक आहे. त्याच्यातली तुमची शाई आहे ठीक आहे. आणि ती किती 8 बिटनी पॉवरफुल आहे ठीक आहे. त्याची पॉवर किती दाखवायची ठीक आहे. इट प्रोसेसेस 8 बिट्स ऑफ अ डेटा ॲट अ टाइम म्हणजे किती 8 टाइम्स एखादी गोष्ट 8 वेळेस आपण करतो ठीक आहे. म्हणजे समजा तुम्हाला एखादा निबंध लिहायला सांगितला काय सांगितलं एखादा निबंध लिहायला सांगितलं ठीक आहे. एखादा एसे तो एसे किती वेळेस लिहिला तुम्ही 8 वेळेस ठीक आहे. इट प्रोसेस 8 बिट्स ऑफ डेटा ॲट अ टाइम म्हणजे काय एकच निबंध ठीक आहे. निबंध किती एकच आहे पण तो किती वेळेस लिहिला तुम्ही 8 वेळेस. किती वेळेस 8 वेळेस तो निबंध लिहिला. इट प्रोसेसेस 8 बिट्स ऑफ डेटा ॲट अ टाइम. इट फॉलोज इन्स्ट्रक्शन वन बाय वन टू परफॉर्म टास्क. वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही पेन करून कामं करून घेता ठीक आहे. लिहिण्याचं चिरखड्या मारण्याचं वगैरे ठीक आहे. याचे टास्क समजा तुम्ही एखादा पेन करून घेताय हे एक्झाम्पल जे आहे ठीक आहे 8085 मायक्रो प्रोसेसरला समजण्यासाठी ठीक आहे. पुढचं बघू आता इन्स्ट्रक्शन सेट ओव्हरव्ह्यू. इन्स्ट्रक्शन्स आर कमांड्स फॉर द मायक्रो प्रोसेसर. काय इन्स्ट्रक्शन्स काय एक प्रकारच्या कमांड्स आहे काय कमांड. कमांड म्हणजे काय असतं की एखादी आज्ञा तुम्ही एखादी गोष्ट एखाद्याला करायला सांगता ठीक आहे. म्हणजे मग काय त्याचे 5 टाइप्स ऑफ इन्स्ट्रक्शन आहे. इन्स्ट्रक्शनचे किती टाइप्स आहे 5 प्रकारे किती 5 प्रकारे हा. बघू आता पहिलं काय डेटा ट्रान्सफर अर्थमेटिक लॉजिकल ब्रांच कंट्रोल नॉट कव्हर हिअर ठीक आहे. या सिलेबसमध्ये आपल्याला ठीक आहे. आता कोणकोणते टाईप आहे 5 टाईप आहे 5 टाइप्स ऑफ इन्स्ट्रक्शन. डेटा ट्रान्सफर ज्याचे काय होते डेटा ट्रान्सफर होतो. सिंपल लॉजिक लावायचं ठीक आहे. सिंपल एक लॉजिक लावायचं जे आपल्याला कळेल. डेटा ट्रान्सफर म्हणजे काय एक इन्फॉर्मेशन एक डेटा तो काय होणार ट्रान्सफर होणार आहे जे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे. अर्थमेटिकचा अर्थ असतो नंबर्स मॅथ्स याच्यामध्ये मॅथ्स येतं त्याला अर्थमेटिक म्हणतात ठीक आहे. लॉजिकल जे तुम्ही तुमचं लॉजिक यूज करता ठीक आहे. ब्रांच ब्रांच म्हणजे टाइप्स एखाद्या गोष्टी काय टाइप्स आणि एखादं टाईप आहे काय कंट्रोल. कंट्रोल म्हणजे काय तुम्ही मुवमेंट करता एखादी गोष्ट कशी प्रकारे हँडल करता असं ते दिलंय ठीक आहे. पुढे आहे आपला डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन्स. मूव्ह डेटा फ्रॉम वन प्लेस टू अनदर. याच्यामध्ये काय होतं डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन मध्ये मूव्ह डेटा फ्रॉम वन प्लेस टू अनदर. एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी काय करणे डेटा काय करणे पाठवणे ठीक आहे. एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी डेटा पाठवणे. एक्झाम्पल्स MOV ठीक आहे. A, B कॉपी डेटा फ्रॉम B टू A. हा डेटा कोण कॉपी झाला बी पासून ए पर्यंत कोण झाला बी पासून ए पर्यंत ठीक आहे. MVIL A 332H मूव्ह इमिजिएट व्हॅल्यू टू ए. ए कडे ही व्हॅल्यू पाठवायची कोणती ही व्हॅल्यू ही कुठे पाठवायची ए कडे पाठवायची आपल्याला ठीक आहे. LXI H2500H लोड रजिस्टर पेअर विथ 16 बिट ऍड्रेस. 16 बिट ऍड्रेसवर ही गोष्ट गेली पाहिजे कुठं 16 बिट ऍड्रेसवर हा ऍड्रेस तुम्हाला दाखवला ठीक आहे. तिथे ही जी गोष्ट इथे गेली पाहिजे ठीक आहे. पुढे बघू अर्थमॅटिक इन्स्ट्रक्शन. अर्थमॅटिकचा अर्थ काय मॅथ्स जे नंबर्स येणार आहे. परफॉर्म मॅथमॅटिकल ऑपरेशन म्हणजे काय याच्यामध्ये पूर्ण मॅथ्स येणार आहे ठीक आहे. मॅथ्स गोष्ट बोललं पूर्णपणे मॅथ्स येणार आहे आणि ते मॅथ्स जे नंबर्स वगैरे असणार आहे. एक्झाम्पल ऍड कॉन्टेंट्स ऑफ टू बी टू अक्युमुलेटेड ओके अक्युमुलेटर. ऍड बी आता इथे काय ऍडिशन ऑफ बी करायचं म्हणजे काय करायचं बीला काय करायचंय असं समजा बीला काय करायचं ऍड करायचं ठीक आहे.
सबट्रॅक्ट सी, सबट्रॅक्ट कॉन्टेंट्स ऑफ सी फ्रॉम अक्युम्युलेटर. अक्युम्युलेटर मधून सबट्रॅक्ट सी करायचं आहे. म्हणजे काय, सी ला काय करायचंय, मायनस करायचंय, काय काढायचंय, सी ला काय करायचंय, काढायचंय. INR ए इन्क्रीमेंट ए बाय 1, इन्क्रीमेंट म्हणजे +1 करायचंय, काय करायचंय, +1. ठीक आहे. पुढे बघू, लॉजिकल इन्स्ट्रक्शन, परफॉर्म लॉजिक ऑपरेशन लाईक अँड ऑर एक्सऑर. आता हे गेट्स आहे, जे तुम्हाला फिजिक्स मध्ये पण आहे. ठीक आहे, सेमीकंडक्टर चॅप्टर मध्ये असे 100% असेल. परफॉर्म लॉजिकल ऑपरेशन लाईक अँड ऑर एक्सऑर. ठीक आहे, ही गेट्स आहे. ठीक आहे, लॉजिक गेट्स तुम्हाला चॅप्टर मध्ये ए आणि ए अँड अक्युम्युलेटर विथ बी म्हणजे काय, हा इथे जाणार आहे. ऑर अक्युम्युलेटर विथ सी, हा तिकडे जाणार आहे. CMA कॉम्प्लिमेंट अक्युम्युलेटर आहे हा. ठीक आहे, कॉम्प्लिमेंट हा एक्स्ट्रा आहे. ठीक आहे. आता ही जी गेट्स आहे, ही गेट्सचा पूर्ण टॉपिक तुम्हाला सेमीकंडक्टर फिजिक्स मध्ये कळून जाईल. ठीक आहे, तर तो क्लिअर टू डिटेल. ब्रांच इन्स्ट्रक्शन्स, चेंज द फ्लो ऑफ प्रोग्राम बेस्ड ऑन कंडिशन्स. म्हणजे काय, एखादा प्रोग्रामचा फ्लो आहे तो हे करायचा आहे, काय करायचं आहे, चेंज करायचा आहे. कशाच्या बेसवर, कंडिशनच्या बेसवर. समजा एखादी गोष्ट तुम्ही घेतली. ठीक आहे, ही गोष्ट समजा तुम्ही लाईन्स मारताय. ठीक आहे, बट आता काय, पुढे जाऊन एक प्रॉब्लेम आहे. काय, खूप मोठी लाईन दिली. ठीक आहे, काय दिली, खूप मोठी लाईन दिली. मग तुमच्या पुढे कंडिशन आली. आता ही लाईन क्रॉस न करता पुढे जायचं तुम्हाला. ही लाईन क्रॉस न करता जायचं, पुढे जायचं. ठीक आहे, क्रॉस न करता. ठीक आहे, याला काय म्हणतात, कंडिशन म्हणतात. या सगळ्या लाईन्स तुम्ही ड्रॉ केल्या, पण ती एक मोठी लाईन आली, मग तुम्ही आता पुढे जाऊ शकत नाही. ठीक आहे, याला काय म्हणतात, चेंज द फ्लो ऑफ प्रोग्राम बेस्ड ऑन कंडिशन. मग तुम्हाला काय करायचं नाही, तुम्हाला फ्लो चेंज करणार आहे. या सगळ्या लाईन्स तुम्हाला इकडून जाणार नाही असं. ठीक आहे. JMP ऍड्रेस अनकंडिशनल जंप. ठीक आहे, JC ऍड्रेस जंप इफ कॅरी फ्लॅग इज सेट. Z ऍड्रेस जंप इफ 0 फ्लॅग इज सेट. आता हे जे आहे ना, ही ब्रांच इन्स्ट्रक्शन आहे. परत एकदा सांगतो, JMP ऍड्रेस म्हणजे काय, अनकंडिशनल जंप. यांच्यामध्ये जी जंप इन्फॉर्मेशन मध्ये ती पूर्णपणे अवघड असते. एक जंप असते म्हणजे कुठे घेतली असते इन्फॉर्मेशन, खूप अवघड असते. JC ऍड्रेस जंप इफ कॅरी फ्लॅग इज सेट. एक फ्लॅग असतो. ठीक आहे, फ्लॅग असते इन्फॉर्मेशन बेस. आणि जंप इफ 0 फ्लॅग इज सेट, 0 पासून असते. सिंपल प्रोग्राम एक्झाम्पल, ऍड 2 नंबर्स स्टोर्ड इन मेमरी युजिंग इन्स्ट्रक्शन. म्हणजे काय, सिंपल प्रोग्राम आहे. कुठले 2 नंबर घ्यायचे, त्याची ऍडिशन करायची. म्हणजे तुम्ही घेतलं A प्लस B, 2 नंबर कुठले ऍड केलं. लोड फर्स्ट नंबर इन अक्युम्युलेटर. अक्युम्युलेटर म्हणजे समजा बॉक्समध्ये घेतला. ऍड सेकंड नंबर आणि सेकंड नंबरला ऍड केलं. स्टोर रिझल्ट ब्लॅक इन मेमरी. दोघांना आपण काय केलं, अक्युम्युलेटर मध्ये घेतलं म्हणजे बॉक्समध्ये घेतलं. आणि दोघांचा रिझल्ट काय, मग A प्लस B सेमच आहे. ठीक आहे. ठीक आहे, आता ही आपले जे मेन पॉईंट्स. ठीक आहे, CS2 चा आपला सिलेबस सुरू झाला आहे. ठीक आहे, हे आता पहिलं चॅप्टर झालं आपलं. ठीक आहे, हे पहिल्या चॅप्टरचं नाव काय आपल्या 8085 मायक्रोप्रोसेसर. ठीक आहे, 8085 मायक्रोप्रोसेसर. आता CS2 चा हा पहिला चॅप्टर आहे. अजून 3 दिवसामध्ये CS2 चा पण सिलेबस एंड होऊन जाईल आपला. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आपला स्टार्ट करायचं. ठीक आहे, धन्यवाद.